ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका, ग्रंथार्थिया। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सविद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलात्मति प्रकाशु, मने निवृत्तिदासु अवधारी जोजी, मने निवृत्तिदासु अवधारी जोजी। पुंडलिक वरद विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, बोल बजरंग बली की जय। रामकृष्ण। वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा। जप तप कर्म हरिविन धर्म, वाहुगाची श्रम व्यर्थ जाय। हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमय कैके। ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जिले। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। जप तप कर्म हरिविन धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाय। चालू केलं नाही ना, केलं काय म्हणू द्या। धर्म जप तप कर्म हरिविन धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाय। जीवनातलं मर्म माऊली इथं समजावून सांगतायत आपल्याला। नारायण नामाचा जप हे सर्व साधनांचं सार आहे। ईश्वराचं नाम, त्याच्या नामाचा जप हे ईश्वर प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन आहे। म्हणून माऊलीत आपणाला समजावून सांगतायत, ईश्वराच्या नामाशिवाय जो मी मंत्र जप करेल, तप करेल, ईश्वराच्या नामाशिवाय जे मी कर्म करेल, ईश्वराच्या नामाशिवाय जे मी धर्म कार्य करेल, हे सगळं वावगं करत असतो आपण। ज्ञानदेव का हरिपाठ गातो आपण, पण त्याचा अर्थ माहीत नसतो। अर्थ सापडला तर याला अर्थ येतो, नुसतं म्हणत गेलं तर त्याला काही अर्थ नाही। याला अर्थ कधी येईल, याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे। हे वावगं जात। हरिनामाशिवाय केलेला जप, केलेलं तप, काय म्हणतात, केलेलं कर्म, धर्म कार्य जे केलेलं आहे हरिनामाशिवाय, ते सुद्धा व्यर्थ जात, ते निष्फळ जात, वावगं होतं, व्यर्थ जात। समजावून माऊली सांगतायत आपल्याला। म्हणून ईश्वराचं नाम हे त्याच्या प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन आहे। ईश्वराचं नाम हे धर्म साधनेचं मुख्य सूत्र आहे, मुख्य तत्व आहे। माऊली समजावून सांगतायत। म्हणून नामाशिवाय जो मंत्र आपण घेतो, तो मंत्र विधी विधान त्याला लागतं।
त्या मंत्राला विधान लागतं आणि मग तो घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये काही निषेध असतो, तो सुद्धा आपल्याला टाळावा लागतो. तप जे आहे ते तप शरीराला कष्ट देतं. शरीर कष्टवण्यासाठीच तप केलं जातं. शरीराला दिलेला हा दंड आहे. म्हणून माऊली पुढं समजावून सांगतायत आपल्याला की ईश्वराचं नाम हे सर्व साधनांचं सार आहे. समजावून घ्या. रामकृष्ण. इथं कर्म जे आहे, कर्म जन्म घ्यायला भाग पाडतो. कर्म झालं, पाप झालं आणि वासना झाली. जीवाला हे तिन्ही जन्म घ्यायला भाग पाडतात. मग कर्म कोणतं आपण केलं पाहिजे? रामकृष्ण. सामान्य कर्म. सामान्य कर्म म्हणजे काय? आपल्याला कर्माबद्दल आपण जप झालं तर कर्म. सामान्य कर्म किंवा नित्य कर्म जे आहे. नित्य कर्म आपल्याला खाणं, बसणं, उठणं, देवपूजा करणं, चालणं, बघणं, ऐकणं हे नित्य कर्म झालं. मग नित्य कर्माच्या पुढं निमित्त म्हणजे नैमित्तिक कर्म. मग नैमित्तिक कर्म कुठलं? बघा, कर्मावर सांगतो. नैमित्तिक वर्षातून एकदा जे करावं लागतं सत्कर्म, त्याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. मग वर्षातून एकदा कुठलं कर्म? की आपलं ज्या लोक गेलेले आहेत त्यांचं श्राद्ध, त्या तिथीला आपण सत्कर्म करतो किंवा संत महात्म्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. हे वर्षातून येणारी कर्म जे आहेत, सत्कर्म आहेत, ही नैमित्तिक कर्म आहेत आणि ही मन लावून आपण केली पाहिजे. माऊली तर पुन्हा समजावून सांगतायत, कर्म बंधनात न राहता कर्मातून मला सुटका मिळेल पाहिजे. त्याच्यासाठी मग सामान्य कर्म. सामान्य कर्माचा अवलंब प्रभू रामचंद्राने केला. सामान्य कर्म केलं. सामान्य कर्मामध्ये त्याची 4 लक्षणं आहेत सामान्य कर्माची. सामान्य कर्मामध्ये पहिल्यांदा सदाचार येतो. सदाचार. सामान्य कर्मामध्ये अहिंसा येते. सामान्य कर्मामध्ये सत्य येतं. सामान्य कर्मामध्ये अहिंसा, सत्य आणि काय म्हणतात शेवट? सदाचार. हे यावंच लागतं. मग इथं सदाचारानं राम वागले. राम हा सदाचार आहे. सदाचारानंच ते वागले. सामान्य कर्म आहे. विशेष कर्म लक्ष्मण जगला. त्याच्यापुरतं विशेषोत्तम कर्म भरत जगला. त्याचा आठव करणं सोपं नाही. रामकृष्ण हरी राम. म्हणून सामान्य कर्म आपल्याला काय शिकवतं? प्रभू रामचंद्राकडे आपल्याला घेऊन जातं. मग त्यांचा जो सदाचार आहे, त्यांचं जे सत्यवचन आहे, त्यांची जी अहिंसा आहे, ती आपण प्राप्त केली पाहिजे. तर सामान्य कर्म आपल्या हातून होईल. मग सदाचार म्हणजे नेमकं काय? सदाचार म्हणजे नेमकं काय? सदाचार नाही सांगताय. सदाचार तुमचा आचार आणि तुमचा विचार यांचा संगम म्हणजे सदाचार. मग आचार याला बोले तैसा चाले म्हटले. मग बोलतोय तसं आपण वागतोय का?
नाही वागलं पाहिजे. कधी याच जन्मात कधी वागलं पाहिजे? वागलंच पाहिजे. मी प्रेमानं सांगतो तुम्हाला, म्हणजे अगदी कळवळ्यानं, वारकरी आपण बनलोय तर सदाचार आपल्यात असला पाहिजे की नाही? का नाही? पाहिजे. मग कधी वागणार आपण? सदाचार हा सामान्य काय कर्म आहे आणि हे आपण पाळलंच पाहिजे. वारकऱ्याच्या अंगी हा सदाचार असावाच लागतो. वारकरी म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय? वारकऱ्याचा नेमका अर्थ, वारकरी वारी करणारा तो वारकरी. मग वारी कुणाची करतो आम्ही? वारी वारी जन्म मरणाते वारी. ह्या वारीतून जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी वारी आहे आपली. सामान्य कर्म आपण. गंगा ही ज्ञान आहे, जसं राम हे ज्ञान आहे, माता सीता ही भक्ती आहे, लक्ष्मण हे वैराग्य आहे. ह्या तिन्हीचा संगम सदाचार आहे. रामकृष्ण हे आपल्यात असलं पाहिजे. सद्विचार, सदाचार याचा संगम. म्हणून तर माऊलींनी उदाहरण देताना, गंगा हे ज्ञान आहे, यमुना ही भक्ती आहे, आणि काय म्हणतात शेवटची जी गुप्त नदी आहे सरस्वती. सरस्वती ही गुप्त आहे. हा आपला सदाचार आहे. ज्ञान, भक्ती, वैराग्य, एकरूपता झाली पाहिजे, तर त्याच्याकडे सदाचार येईल. सदाचरण तो करू शकेल. महत्वाचा मुद्दा सत्य, त्याच्यामध्ये पुढं आपण तो घेऊ पाहू. मग इथं गंगा तटावर किंवा नदीवर वनवास भोगत असताना प्रभू रामचंद्राने नदीमध्ये आंघोळ केली, मातेनं आंघोळ केली किंवा पाय धुतले. लक्ष्मणानं बसले, लक्ष्मण लांब जाऊन बसला. सदाचाराचं मी उदाहरण देतो. इथं सीता मातेनं प्रभू रामचंद्रांच्या पायाकडे पाहिलं आणि ती म्हणते, आठवलं त्यांना की तुमच्या पायापेक्षा माझे पाय चांगले आहेत, सुंदर आहेत माझे पाय. त्यावेळेला राम म्हणतात की माझे पाय जरी निळसर असले, गौरवर्णीय जरी असले, काय मग, तरी तुझ्या पायापेक्षा माझे पाय सुंदर आहेत. दोघांचा वाद, सदाचारावर मी सांगते, दोघांचा वाद चालला. काय म्हणून? पाय सुंदर, तुझे पाय सुंदर आहेत का माझे पाय सुंदर आहेत? असं कधी कधी होतं दोघात, काय ना, तुम्ही श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, बरोबर होतं कधी कधी. पुढे झालं, वाद चालला. राम म्हणतात आपण लक्ष्मणाला बोलूया आणि त्यांना विचारूया की दोघांच्या पायात म्हणजे कोणाचे पाय चांगले आहेत, सुंदर आहेत. लक्ष्मणाला बोलवलं रामाने आणि मग म्हणले आमचा वादविवाद चाललाय, तू जरा सांग. त्यावेळी तो म्हटलं, नवरा बायकोच्या भांडणात मी पडणार नाही. तुम्ही आत्ता भांडाल, परत सरळ व्हाल, पण मी जर तुमच्याशी भांडलो तर मला लांब जावं लागेल. म्हणून तुमच्या भांडणामध्ये मी पडणार नाही. त्यावेळेला दोघांनीही विनंती केली की तू सांगशील ते आम्हाला मान्य आहे. तुला तुझ्यामध्ये दुरावा निर्माण नाही होणार, तू सांगशील तसं. मग त्यावेळेला प्रश्न विचारला, कुणाचे पाय सुंदर आहेत? त्यावेळेला तो सांगतोय, प्रभू रामचंद्रांच्या पायाला वंदन केलं, आचरण से. मातेच्या पायाला वंदन केलं, आचरण से ये चरण अच्छे. काय म्हटलं?
आचरण से ए चरण अच्छे. त्यावेळेला सीतामातानी सामान्य अर्थ घेतला आणि हसायला लागली, म्हणली माझे पाय सुंदर आहेत. असं लक्ष्मण म्हणतो. तुम्ही आता ते मान्य केलं पाहिजे. रामाकडे बघून म्हटले की बघा त्याने बी सोडवला प्रश्न, माझेच पाय चांगले म्हणतात. त्यावेळेला राम हसले आणि हसून सीतामातेला तसं त्याला म्हणायचं नाही. तुला तो काय म्हणतो त्याचा अर्थ कळला नाही. तर म्हटलं काय अर्थ आहे त्याचा? तर तुझ्यापेक्षा माझे पाय सुंदर आहेत असं त्याला म्हणायचं आहे. रामकृष्ण आपला आपला अर्थ आपण कसा घेतो? रामकृष्ण. तर त्यावेळेला ते म्हटले आचरणामुळे पाय सुंदर आहेत असं त्याला म्हणायचं आहे. मग माझं आचरण. त्यावेळी लक्ष्मणाला बोलवलं, म्हटलं माझं बरोबर आहे की नाही? त्यावेळेला लक्ष्मण म्हणतायत तुम्ही म्हणताय ते अर्ध सत्य आहे, 50% बरोबर आहे. तर त्यावेळेला म्हटलं मग 100% बरोबर काय राम म्हणतायत? ते म्हणले तुम्ही चांगलं जाणता, मी सांगायची गरज नाही. व्याकरण तुमचं चांगलं आहे, त्याच्यामुळं मला काय म्हणायचं तरी म्हणले सांग. नाही म्हटले तुम्हीच सांगा. त्यावेळेला लक्ष्मणानंच परत सुरुवात केली. आचरणामुळं, सदाचरणामुळं तुमच्या दोघांचेही पाय सुंदर आहेत. तुमचे दोघांचेही पाय चरण चांगले आहेत. कशामुळं? तुमचं आचरण शुद्ध आहे. मग या चरणाचं दर्शन कोण घेतं? रामकृष्ण. आचरण शुद्ध आहे त्याचं. नतमस्तक आपण कुठं होतो? बरोबर का? ह्याला सदाचार म्हटलेला आहे. मग सदाचार ज्याच्याकडं आहे, चांगला विचार ज्याच्याकडं आहे, चांगलं आचरण ज्याच्याकडं आहे, आचार विचार याचा एकरूप झालेला आहे, म्हणजेच बोले तैसा चाले त्याची वांधावी. हे मेन आहे. जगामध्ये या देहाला सुद्धा किंमत काय येते? ह्याला किंमत काय येते? आचरणामुळे. आचरण जितकं शुद्ध तुमचं, तितकं समाजामध्ये तुमची किंमत याची जास्त वाढत जाते. म्हणजे जेवढी वाईट वर्तणूक तेवढं खाली जाते. रामकृष्ण. हे आपणाला कळलं पाहिजे. आणि हे कधी कळेल आपणाला? रामकृष्ण. कधी कळेल? सत्संगात आल्याशिवाय कळतच नाही. उत्तरार्ध शेवटचा चांगला करू. मग सत्संग हा प्रत्येक जीवाला मिळाला पाहिजे, तरच त्याच्या जन्माचं कल्याण होऊ शकतं, सार्थक हो. नाही तर तुम्ही संसारामध्ये कल्याण होऊ शकणार नाही. कितीही कमवा, जास्त कमवलं की कल्याण होतं आपलं. मग कल्याण कशात आहे आपलं? जीवनाचं सार्थक कशात आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. सत्य हे माझं आचरण आहे. राम म्हणतात अहिंसा हे माझं आचरण आहे. आणि ते सामान्य धर्म हा माझा सामान्य धर्म आहे. किती सामान्य केलेलं आहे त्याने. आणि म्हणून रामाकडं जायचं असेल तेवढं आचरण मला शुद्ध ठेवावं लागतं. तसं रामाकडं जाता येत नाही. तेवढं आचरण शुद्ध नसेल तर तो सुद्धा आपल्याला भेटू शकत नाही. सत्य पाहिजे आपल्याला. सत्य हे पुण्य आहे. सत्य हे ईश्वराकडे नेणार आहे. आणि पाप त्याच्यापासून परारमुख करणार आहे. आपण काय घ्यायचं मी तुम्हाला सांगतो, समजावं. सत्य जर आपली वाचा झाली तर तुमच्या हाकेला तो काय येणार नाही. कळलं ना? सत्य वाचा जर झाली तर तुम्ही हाक मारल्यावर तो यायलाच पाहिजे, कुठेही तुम्ही असा.
रामकृष्ण हरे राम. भक्त प्रल्हाद आलं उदाहरण लक्षात म्हणून. भक्त प्रल्हाद लहान असल्यापासून ईश्वराचं नाम, नारायणाचं नाम, तो नाम घेतोय म्हणून त्याच्या वडिलांना पटलं नाही. ते वडील म्हणले राक्षस कुळामध्ये तुझा जन्म झाला आणि नाम कशाला घेतोय? तुला नाम घ्यायचं असलं तर माझं घे, मी तुझा उद्धार करणार आहे. म्हणून त्याला शाळेत टाकला. गुरुजी त्याला शिकवायला लागले. पण नारायण हा धर्म त्यानं सोडलाच नाही. नारायण हे नाम त्यांनी सोडलं नाही. त्यावेळेला त्या कंप्लेन केली गुरुजींनी की त्यांच्या हिरण्यकशिपूकडं, बरोबर, बरोबर. की बाबा तुमचा मुलगा काही तर शिकणार नाही. तो देवाचंच नाम आहे. मग त्याला घरी आणला आणि घरी आणल्यावर त्यांना विचारलं वडिलांनी, मी तुला जिथं शिकायला पाठवलं राक्षस कुळामध्ये तुझा जन्म झाला आहे, तू काय शिकतोयस? तर म्हटलं हे माझ्या रक्तातच मुरलेलं आहे ईश्वराचं नाम, मला त्याचा दुसरा आठव होतच नाही. मग म्हटलं तू काय शिकलास तर म्हणून दाखव मला. म्हणून काय दाखवलं? राक्षसांची लक्षणं नाही सांगितली, नाही. त्यांनी नारायण नामच बनवून दाखवलं. रामकृष्ण. नारायण नामाचाच त्यांनी जप केला. मग त्याचे वडील रागवले त्याला जास्त, इतके रागवले. थोडं माहीत आहे पण त्याचा सारांश सांगतो तुम्हाला. त्याला शिक्षा दिली त्याने. काय म्हणतात त्याला? उकळत्या तेलात टाकलं, हत्तीच्या पायाखाली टाकलं, डोंगरावरून कडेलोट केला, बुडवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या सगळ्यातून वाचला. आणि मग त्याच्या वडिलांना आश्चर्य वाटलं की याला वाचवणारा कोण आहे? कोण आहे? तात्पर्य याच्यातलं मी तुम्हाला सांगतो. ह्याला वाचवणारा कोण आहे? तर त्यालाच विचारलं की तुला म्हणले माझा ईश्वर आहे, माझा नारायण आहे. नारायण. मग तुझा नारायण कुठं आहे मला सांग. त्यावेळेला परत त्यांनी प्रश्न केला, वडील कुठं नाही हे तुम्ही सांगा. ईश्वर सर्वत्र आहे, कुठं नाही असं नाही, सगळीकडेच ईश्वर आहे. मग त्यांनी रागाच्या वरात ह्या खांबात आहे का? तर म्हणून भक्त प्रल्हादासाठी देवादिकांनी जी तपश्चर्या केली, जे नाम घेतलं त्यांचं, जे भक्त प्रल्हादाला मिळालं ते देवांना सुद्धा नाही मिळालं. रामकृष्ण. इतका तो त्या नामाशी एकरूप झालेला होता, एकनिष्ठ झालेला होता. खांबातून भक्त प्रल्हादासाठी ईश्वरानं काय म्हणतात देव अवतार सोडून दुसरा अवतार, त्याला नरसिंह अवतार, माणूस नाही, राक्षस नाही, कोणच नाही, प्रगट व्हावं लागलं. कुणासाठी? भक्तासाठी. प्रल्हादासाठी. भक्त प्रल्हादाने कोणतं कर्म केलं? नारायण नामाचा जप केला नसतो. फक्त नारायण नामाचा जप. म्हणून नारायण नामाचा जप हे सर्व साधनांचं साधन. पुन्हा तुम्हाला मी सांगतो, सत्य त्याच्या बरोबरच आहे, अहिंसा सदाचाराच्या बरोबरच आहे, सत्य संकल्प, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्प असेल तर तो सिद्धीला जातो, सत्य संकल्प नसेल तर रामकृष्ण तो सिद्धीला कसं? कारण सिद्धीला नेणारा कोण आहे? एक ईश्वर आहे. मी कोणाच्या आधारानं जगतोय? कधी प्रश्न पडलाय आपल्याला? मी कुणाच्या आधारानं जगतोय? मुलाच्या? कुणाच्या आधारानं? देवाच्या. रामकृष्ण. आधार मी कुणाचा घेतला पाहिजे? रामकृष्ण हरे राम. नामाचा जर तुम्ही एकमेव आधार घेतला तर तो आपल्याजवळ काय येणार नाही? कळतं ना मला? सत्यच माझ्याकडे असलं पाहिजे, असत्याला आपण सोडलं पाहिजे.
पण सत्य सुद्धा काही वेळेला बोलायचं नसतं की जेणेकरून एखाद्याचा जीव जर वाचत असेल तर तिथं असत्य बोलला तरी चालेल. समजावून सांग. सत्यनिष्ठ असणारा जो राजा आहे तो राजा काय म्हणतात, रात्रीच्या वेळेला ईश्वराचं नाम घेत असताना एक दिव्य पुरुष त्यांच्या समोर आला आणि त्या दिव्य पुरुषाला त्यांनी बघितल्याबरोबर म्हटले, तुम्ही कोण आहे? त्यावेळी तो म्हणतो की मी यश आहे. दुसऱ्यांदा दुसरी स्त्री आली, दिव्य स्त्री, तुम्ही कोण आहात? तर लक्ष्मी माता आहे. तिसरी कीर्ती आली, तुम्ही कीर्ती आहात. शेवटी सत्य आलं. थोडक्यात सांगून त्यावेळेला सत्याला तो म्हटलं, तुम्ही ते गेलेत, पण मी माझं सत्य वचन आहे, सदाचारानं मी आत्तापर्यंत जगले, आता मी तुम्हाला सोडणार नाही. मग सत्य म्हणते ती तिघं गेलेत, मला राहता ना, तुम्हाला राहिलंच पाहिजे, कारण माझा सत्य संकल्पच आहे, तुम्हाला मी सोडणार नाही. मग सत्य थांबलं तिथं, आणि सत्य थांबल्यामुळं लक्ष्मीला यावं लागलं, यशाला यावं लागलं, कीर्तीला यावं लागलं. सत्य संकल्पाचा दाताना आहे. सत्याचा संकल्प करणारा तोच आहे. नैमित्तिक कर्म आपण मगाशी म्हटलं, वर्षातून एकदा येणारं कर्म, श्राद्ध, पुण्यतिथी किंवा एखादा उत्सव तुम्ही ईश्वराचा वगैरे करत असाल, तो उत्सव वर्षातून असा उत्सव आपण मन लावून केला पाहिजे. रामकृष्ण हे नैमित्तिक कर्म आहे. काम्य कर्म, काम्य कर्म देणं घेणार, नोकरी करतो हे काम्य कर्म आहे, व्यवसाय करतो हे काम्य कर्म आहे, कारण याच्यामध्ये देणं घेणं, देणं घेणं म्हणलं की काम्य कर्म आलं. दुसरं निषेध कर्म आहे, करू नये ते. हा, म्हणजे शास्त्राने करू नये ते सांगितलेलं आहे. जे सांगितलेलं आहे संतांनी, जे आपल्याला करू नका म्हणून सांगितलेलं आहे ते न करणं म्हणजे निषेध कर्म आहे. इथं कसं असतंय, संसार आपणाला करू नका असं संतांनी सांगितलंय का? नेटानं करा म्हटलंय का नेटका करा म्हटलंय? रामकृष्ण संसार करायचा झाला तरी नेटका करता आला पाहिजे. नेटका करायचा म्हणलं तर त्याच्यात ईश्वराचं नाम असलं पाहिजे, त्याच्याशिवाय तो नेटका होत नाही. नेटानं तुम्ही करा पण तो नेटका होणार, त्याला ईश्वराचं नाम असतं. पश्चाताप कर्म, मग पश्चाताप कर्म चुकीचं केलेलं आपल्यात, जे आपण चुकीचं केलेलं आहे आणि ते आपल्याला त्याचं ज्ञान झालंय की मी चुकलेलो आहे, मग चुकीचं कर्म त्याचा पश्चाताप आहे. त्याचा पश्चाताप भोगून त्याची जी शिक्षा असेल ती भोगणं म्हणजे त्याच्यातून मुक्त होणं. पश्चाताप. जप तप कर्म. इथं कर्माचा अजून शेवटची बाजू तुम्हाला समजावून सांगतो. संचित कर्म, बरेच कर्म तुम्ही विचारलेले होते. संचित कर्म मागचं जे साठलेलं कर्म आहे ते संचित कर्म. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, आपण बँकेत पैसे ठेवतो, हे संचित कर्म ठेवलेले आहे, ते कुठं जाणार नाहीत, आपल्याशिवाय कुणाला काढता येणार नाही. संचित कर्म. दुसरं क्रिया करून संपवणार म्हणजे क्रियामान. मग हे आपण तेच संचित हिथं आपल्याला जगताना त्याच्यातले काय म्हणतात कर्म संपवतो. बँकेत जे जमा आहे संचित कर्म ते आपण आत्ताच्या व्यवहाराला काढून खर्च करतो, त्याला क्रियामान. त्याची क्रिया होते, क्रियामान कर्म झालं.
क्रियामन कर्म झालं म्हणजे बँकेतलं खर्च केलं, पण आत्ता तुम्ही जे कमवताय ते पुढं थोडीशी काटकसर करून त्याच्यात बँकेत जमा करणं आणि ते साठवणं, त्याला प्रारंभ. प्रारंभ. आणि हे आपणाला भोगावंच लागतं. ही जी कर्म मालिका आहे सगळी, ही कर्म मालिका संत कृपेनं, ईश्वर कृपेनं सगळं कर्म नाहीस होत. ईश्वराची कृपा माझ्यावर झाली पाहिजे आणि त्या कृपेला या जन्मामध्ये मला पात्र होता आलं आलं पाहिजे. पाहिजे. मग आपण ईश्वर कृपेला पात्र जर आता ईश्वर कृपेनं जीवाला हे साधन मिळाले, पण आत्ता मला ईश्वर कृपेला पात्र झालं पाहिजे. त्याच्याशिवाय जन्म मरणातून माझी सुटका नाही. झालं पाहिजे की नाही. कृपेनं जन्म मिळालाय, मिळालं. पण हा जन्म घेतल्यावर मला कृपेला पात्र झालं पाहिजे. झालं. तरच निश्चितपणे आपल्याला मुक्तीकडे जाता येईल, किंवा काय म्हणतात याच्यातून मुक्त होता येईल, मोक्ष मिळवता येईल. मग इथं त्यांनी सांगितले कर्म झालेलं आहे, प्रारब्ध आहे, तुम्हाला भोगायचं आहे, हे सगळं संपून जातं संत कृपेला पात्र झाला तर, ईश्वर कृपेला पात्र झाला तर. त्याचं उदाहरण माऊलींनी सांगितलं. गुन्हेगार आहे एखादा, गुन्हेगार, त्याला खाली सजा झाली किंवा मृत्यूदंड झाला, हायकोर्टात सुद्धा ते कायम झालं, दंडच त्याला मिळाला की बाबा तुम्हाला काय म्हणतात मृत्यूदंड झाला. पुढं ते गेला, पुढं त्याला सुप्रीम कोर्टात, त्यांनी मी तोच दंड ठरवला की सगळी शिक्षा ही बरोबर आहे, कायम ठेवा. आणि मग तो पुढं जर राष्ट्रपतीकडे गेला, त्यांच्या दयेला जर पात्र झाला तर तो मुक्त होतो. कळतंय? कधी मुक्त होतो तो? मेन शेवटच्या तसं आपण सगळं जे केलेलं आहे, त्याच्या चरणी. पण नारायण नामाचा जप, त्याच्या नामाची आता मला गोडी लागलेली आहे आणि आता ईश्वर कृपेला मी पात्र झालं. सगळं कर्म जळून जात, केले कर्म झाले, त्याची भोग आले. सगळंच झालं, कर्म संपलं. उपजले मेले ऐशी किती, किंवा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. कुणाच्या कृपेनं नाश झाला? हरी कृपेमुळे. ईश्वराच्या कृपेनं. कधी नाश होईल? त्याची कृपा झाल्याशिवाय. त्याच्या कृपेला मी पात्र झालं तर. रामकृष्ण. राष्ट्रपतीच्या कृपेला मी पात्र झालं तर. इथं आलं लक्षात म्हणून मी सांगतो. सुदामा, सुदामा घरी अन्न सुद्धा खायला नाही, मुलं 3-3, 4-4 दिवस उपाशी, पण त्यांना साथ करणारी माता सुद्धा तितकी साथ देते. मुलांना समजावून सांगायची, पाणी प्यायला द्यायची, आज नाही मिळालं तो उद्या ईश्वर आपल्याला देईल, उद्या नाही मिळालं परवा ईश्वर दे. पण पतीच्या नावानं कधीही रागवलेली नाही. माझा पती कृष्ण भक्त आहे आणि म्हणून त्या भक्तानं त्याच्या मालकाकडेच गेलं पाहिजे. रामकृष्ण. मालक कोण? माझा आहे. मग ज्यावेळेला तो सुदामा काय पोहे वगैरे असतील घेऊन गेला, कृष्ण उठून बाहेर आले, नाव त्या आपल्या जागेवर बसवलं, त्याची पाद्यपूजा, आंघोळ घातली, पाद्यपूजा केली त्याची, त्याच्या कपाळावर हात फिरवला आणि गंध लावला. हात फिरवताना कपाळावरच्या दारिद्र्य रेषा सगळ्या पुसल्या. काय म्हणायचं? दारिद्र्याच्या रेषा पुसल्या गेल्याबरोबर सुदामा नगरी तिकडं निर्माण झाली, सोन्याची निर्माण झाली. सोन्याची. रामकृष्ण. केवढं वैभव आहे. किंमत कशामुळे आली? राम नामामुळे.
म्हणून राम नामच आपल्याला सगळ्यातून मुक्त करणार आहे. राम नामच आपलं सत्य आहे. आणि मग तो संकल्प आपला झाला पाहिजे, सत्याचा संकल्प झाला पाहिजे. पुढं जाऊया आपण. धर्म. धर्म म्हणजे तरी काय? धर्माचं आपण पालन करतोय, बरोबर की नाही? मग धर्म म्हणजे काय? सत्य वागणे, सत्य बोलणे. नाही, हे धर्म झालंच की. ईश्वराचं नाम एक सत्य आहे. रामकृष्ण हरी. ज्या धर्म. ज्या चौकडी दिलेत त्या पद्धतीनं आचरण वगैरे सगळं जे चौकटी कुठल्या? नियम वगैरे दिलेत ते सगळं नाही, सांगतो. धर्म याचा अर्थ खरा 2 वाक्यात आपण करू. धर्म म्हणजे निस्वार्थ होणं, परोपकार अंगी येणं म्हणजे धर्म. निस्वार्थ होणं आणि परोपकार अंगी येणं याला धर्म म्हटलेलं आहे. मग धर्मकार्य कुणी केलं? संतांनी केलेलं आहे. ते निस्वार्थ झाले आणि परोपकारासाठी पुन्हा जनतेमध्ये आले. या दोन्हीतलं आपल्याकडे काय? हा, ऐका. रामकृष्ण. पुन्हा माऊली समजावून सांगतायत, धर्म म्हणजे त्याचा नेमका जर अर्थ तुम्हाला गवसला नाही तर तुम्ही अधर्मच करता, हा, समजलं आहे. अधर्मानंच वागता, कारण धर्म तुम्हाला कळलेलाच नाही. मग धर्माचं वर्म काय आहे? धर्माचं वर्म ईश्वराचं नाम हेच धर्माचं वर्म आहे. हे फार सुंदर विषय. ईश्वराचं नाम पण हरिपाठच माऊलीने दिलं, धर्मच आपल्या समोर दिलेला आहे. कर्म सांगितलंय, जप सांगितलंय, तर सगळं मंत्र सगळं त्या धर्माच्या नामात काय? भगवंताच्या नामात आहे. हरिनाम जप त्याच्यामध्ये आलं. आणि म्हणून काय म्हणतात, कुठं हरिविन धर्म धर्मवाले मी बोलताना ईश्वराचं नाम निस्वार्थ आणि परोपकार. हा, त्याच्या पुढे गेलो आपण. निस्वार्थ धर्माचं वर्म म्हटल्यानंतर हा, धर्माचं वर्म ईश्वराचं नाम. त्याचं वर्णन. मग ईश्वराचं नामच मी तितक्या प्रेमानं घेतलं पाहिजे. ईश्वराचं नाम जेवढ्या प्रेमानं घेऊन, ईश्वराचं ध्यान जेवढ्या प्रेमानं करू, हा आपला स्वधर्म आहे. स्वधर्म तुम्हाला समजावून सांगतो. स्वधर्म म्हणजे नेमकं काय? माझा धर्म म्हणजे नेमकं काय समजावून मी सांगतो. ईश्वराचं नाम हाच माझा धर्म आहे. आता स्वधर्माकडे येऊ आपण. की जसं चर्चमध्ये जाणारा जो भक्त आहे तो ईश्वराच्या नामानं त्याला हाक मारत असतो. मशिदीमध्ये गेलेला आहे, गुडघं टेकून ईश्वराचा नमाज तो पडतो. इथं मंदिरात जो जाणार आहे साधक, तो तिथं घंटानाद करून काय म्हणतात, ईश्वराच्या नामाची तो प्रार्थना तिथं करतो. ईश्वराला तिथं जाऊन तो हाका मारतो. हे जे सर्व करतात ना, चर्चमध्ये जाऊन करणारा, मशिदीमध्ये जाऊन करणारा, मंदिरामध्ये जाऊन करणारा, हा ईश्वराला हाकच मारत असतो, त्याचं नामच घेत असतो. म्हणजे जो तो आपल्या पद्धतीनं धर्माचं पालन करत असतो. हा त्याचा खरा स्वधर्म आहे. आणि या स्वधर्मामध्येच हे सगळे धर्म एकरूप झालेले आहेत. राम सुंदर उदाहरण याचं आहे. कुठेही असे नका, चर्चमध्ये असा, मशिदीत असा किंवा मंदिरात, माझा स्वधर्म काय आहे? ईश्वराचं नाम घेणं हा माझा स्वधर्म आहे. आणि हा स्वधर्म मी टिकवला पाहिजे आणि वाढवला पाहिजे. जप तप कर्म हरिविन धर्म.
वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. हरिविना धर्म धर्मच नाही, तो अधर्म आहे. हेच माऊलीनं सांगायचं. मग धर्माचं वर्म ईश्वराचं नाम. ईश्वराचं नाम हाच माझा स्वधर्म आहे. आणि जो तो आपला धर्म वेगळा नाही, त्यालाच सगळी हाक मारत असतात, पण आपल्या आपल्या पद्धतीनं. रामकृष्ण पद्धत कुठलीही असू द्या, पण हे सगळे धर्म एका नामातच येतात, एका ईश्वराच्या ध्यानातच येतात. बरोबर आहे. त्याला स्वधर्म म्हटलं. म्हणून स्वधर्माचं आचरण मी केलं पाहिजे नित्य नियमानं. स्वधर्माचं जर मी आचरण केलं नाही तर रामकृष्ण कर्माकडे येऊया आपण. कर्म वाल्मिक सुद्धा करत होता, वाल्या कोळी सुद्धा करत होता. वाल्मिक त्याला माहिती नव्हतं की मी काय करतोय. थोडक्यात सांगून पुढे की मगाशी मी जसं भक्त प्रल्हाद, नारदजी म्हटले अनेक लोक त्यानं मारले, लुटले, काय म्हणतात, झालं सगळं. नारदजी आले, योगायोग त्याला म्हणतात. योगायोग आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही. तो योग यावा लागतो. आणि तो योग आणणारा जर साधक त्याला कळलेला की हा योग माझ्या जन्म काय म्हणतात जीवनात आला पाहिजे, मग त्याचा अट्ठास करतो. की जसं गोंदवलेकर महाराजांनी मला सद्गुरू भेटावेत, मला किती त्याने काय म्हणतात प्रयाण केलं, पण प्रत्येकजण त्यांना बरोबर सांगत होता, इथं नाही पुढं जा, इथं नाही पुढं जा. सगळ्यांचं ऐकत योग्य वेळ आली की त्यांना सद्गुरू भेटले. ज्याचं जिथं स्थान आहे, जिथं योग आहे, तिथं तो जाऊन पोचला पाहिजे. जाणं त्यानं गरजेचं आहे, घरी बसणं गरजेचं नाही. रामकृष्ण हरी राम. म्हणून माऊली इथं समजावून सांगतायत की संतांची लक्षणं काय आहेत, साधू महात्म्यांची लक्षणं काय आहेत. साधू महात्म्यांची लक्षणं काय आपण करायचं म्हटले ना, उदाहरण नंतर देऊ. पहिल्यांदा माऊली समजावून सांगतायत की मी देशासाठी काय केलं, देवासाठी काय केलं, समाजासाठी काय केलं, कोणता त्याग केला तुम्ही. आपण कोणता त्याग केला, समाजासाठी, देवासाठी कोणता त्याग केला. रामकृष्ण हरी राम. समाजासाठी कोणता त्याग केला, देशासाठी कोणता त्याग केला, विश्वासाठी कोणता त्याग केला. त्यागाची भूमिका आहे आपल्याकडे. रामकृष्ण आहे का त्याग. त्यागाच्या भूमिकेवर आपण आहे का, उत्तरार्थ करू याच्यात चांगलं. रामकृष्ण हरे राम. मग पारायणात आपण जातो कशासाठी, तुम्हीच चांगलं सांगा. पारायणात आपण जातो कशासाठी, पुढं जाऊया, माहिती नसेल आहे. अहो देवाचं नाव घेण्यासाठी. मला काय सांगायचं, माझी जी मानसिकता आहे, माझ्या मनाची जी वृत्ती आहे, ती ग्रंथ वाचून, पोथी वाचून, त्याचं नाम घेऊन खऱ्या अर्थानं माझी वृत्ती सुधारली पाहिजे. याच्यासाठी मी जायचं आहे. मन शुद्ध वृत्ती सुधारली पाहिजे. वृत्तीच तुमची सुधारत नसेल आणि नुसतंच तिथं जात असाल तर, म्हणजे संतांची किंवा महात्म्यांची लक्षण, तुम्ही कोणता त्याग करून जाताय, कोणता त्याग केलेला आहे तुम्ही, तिथं तुम्ही जाताय. समाजामध्ये कोणता त्याग केलेला आहे, देवासाठी तुम्ही कोणता त्याग केलेला आहे, ही लक्षणं आहेत.
तुम्ही आत्ता जे कर्म करताय ते काय कर्म करताय? ईश्वरासाठी तुम्ही काय करताय? धर्मावर मी बोलते. ते जर नाम आपल्या मुखाकडे येत नसेल तर रामकृष्ण हरी राम. म्हणून माऊली जीवनातलं वर्म समजावून सांगतायत आपल्याला. संत महात्मे जे झाले, जे संन्यासी नुसते झाले किंवा संन्यासी जे संत झाले, त्याच्यापेक्षा गृहस्थाश्रमात राहून जे संत झाले ते अगदी श्रेष्ठ झाले. का श्रेष्ठ झाले ते समजावून सांगतायत की हे संत गृहस्थाश्रमात असताना सुद्धा कर्माचा त्याग केला. मी करून घेतलं कर्माचा त्याग. त्यातील आसक्तीचा त्याग केला, अहंकाराचा त्याग केला. मला काय सांगायचं, हे त्यांनी ईश्वराला अर्पण केलं. कर्म केलं पण ते ईश्वराला अर्पण, म्हणजे त्याच्यातलं मिळणारं कुणाला गेलं? ईश्वराला. ते बाधक होईल का? नाही. गृहस्थाश्रमी संतांनी नेमकं हेच केलेलं आहे की त्याने आपल्या अहंकाराचा त्याग केला आणि कर्माची आसक्ती बाजूला ठेवली. कर्म बाजूला किंवा त्याची आसक्ती बाजूला ठेवली, अहंकार बाजूला ठेवला आणि हा संसार त्यांनी सुखाचा केला. रामकृष्ण. अवघाची संसार सुखाचा करेल. कोण म्हणताय? माऊली. का म्हणतायत? कोणता त्याग केलाय त्यांनी? अवघाची आसक्तीचा त्याग आहे, अहमपणाचा त्याग आहे. मग संसार का सुखाचा होणार नाही? ही दोन जी जाळी आहेत, ही दोन जाळी ज्याने टाकून दिली तो महात्म्यांच्याकडे आला, तो महात्मा झाला, तो संत झाला. आणि म्हणून गृहस्थाश्रमातील जे संत आहेत ते पराकोटीला किंवा उच्च स्तराला का गेले? सर्व कर्माचा त्याग केला त्याने. आसक्तीचा त्याग केला, अहंकाराचा त्याग केला. पोथी वाचणाऱ्याला सुद्धा किती अभिमान असतो की मी सगळं सांगतो. राम. अहंकार गेला का? नाही. म्हणून इथं धर्माचं जे पालन आहे हे केलं पाहिजे. ते पालन मला करता आलं पाहिजे. उदाहरण कुठलं द्यायचं राहिलं? वाल्मिक महाराज. योगायोग असा नारदजी भेटले, झालेला आहे तरी मी तो पुन्हा पुढचं सांगतो. नारदजीला चल हे सगळं कुणासाठी करतोय? ह्याचं पाप लागणार आहे तुला. तर म्हटले मी माझ्यासाठी नाही, सगळ्यांच्यासाठी करतो. कुणाच्या? सगळ्यांच्यासाठी. कुटुंबासाठी. त्यांचं कुटुंब तुम्हाला सांगितलंय का भगवंतानी कुटुंबासाठी करा? नाही. अहो रामकृष्ण, तुम्ही कुटुंबासाठी करता हे खरं आहे का? समाजासाठी का? देवासाठी? कुटुंबासाठी. रामकृष्ण हरे राम. नारदजींनी प्रश्न विचारलाय त्याला. ते म्हटले सगळ्यासाठी, कुटुंबासाठीच करतो मी सगळं. म्हटले विचारून ये जा, तुझ्या पापात आहेत का ते वाटेकरी? ते म्हटले ते मला तू सांगू नकोस, तू पळून जाशील. अरे म्हटले मला बांधून ठेव, झाडाला बांध. तुझा जो विश्वास नसेल तर बांधून ठेवला आणि मग घरी कोणच नाही. तुम्ही काय करताय आम्हाला काय देणं आहे? तुमचं कर्तव्य आहे आमचं पालन पोषण. बरोबर खरं आहे ना? आता पालन पोषण करणं तुमचं कर्म आहे की नाही? कर्तव्य आहे की नाही? आहे की? पण ते तुम्ही चोरी करून करा असं कोणी सांगितलंय का? आमची आसक्ती नाही. असत्य करून करा ते तुम्हाला बाधक आहे.
संसारातली कर्म करताना म्हणून ह्या दोन जाळ्यातनं आपण सुटायचं, अहंकारातून सुटायचं. म्हणून इथं माऊली म्हणतात की आपला अहंकार गेला, देव त्याला जोडले. तो देवच झाला. राम अहंकार जाणं म्हणजे कर्तेपणा जाणं, कर्तेपणा जाणं म्हणजे मीपणा जाणं, आणि मीपणा गेला की मग संतांच्या बरोबर तो आला. रामकृष्ण संतांच्याकडेच तो जातो. धर्म त्याचं वर्म आपणाला कळलं पाहिजे आणि मग धर्माचं पालन करता आलं पाहिजे. म्हणून धर्म न कळता मी धर्माचं काम कुठलं करतोय, त्याचं वर्मच कळलं नाही तर तो अधर्म आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण कळतंय ना, अधर्म. मग धर्माचं वर्म मग अशी मी सांगितलं कुठलं आहे, ईश्वराचं नाव. ईश्वराचं नाव हे धर्माचं वर्म आहे. मग तेच मी जर घेत नसेल आणि बाकी सगळं जर करत असेल तर कळतंय ना मला काय. पारायणात आम्ही जे सगळं हो कष्ट आम्ही करतो, पण हे कुणासाठी करताय न, कष्ट कुणासाठी, कुणासाठी करताय, लोकांच्यासाठी. नाही. मग कुणासाठी कष्ट, ते जागरण कुणासाठी, एवढं श्रम कुणासाठी. पुढं जाऊया. स्वतःचं कल्याण व्हावं. मग कल्याण कशात आहे धर्माचं, वर्म त्याचं नामात आहे. मग एका ईश्वराच्या नामाला घेऊन चला. रामकृष्ण हरी राम. अवघाची संसार सुखाचा करी. कोण म्हणतंय, माऊली. हे त्याने आसक्ती टाळली आणि मीपणा घालवला. स्वतःत मीपणा ठेवला का, हे मी करतोय. शास्त्री व्हायला गेलेले नाहीत, पदवी मिळवायला ते गेलेले नाहीत. हे मला कळवळ्याने इथं सांगाय, कशातच गुंतू नका, कशातच आसक्ती. फक्त कर्म करताना मी माझ्या माऊलींच्यासाठी करतोय, ईश्वराचं नाम घेण्यासाठी करतोय, हे माझ्याकडून झालं पाहिजे. मग त्याला वर्म कळलं. वर्म जाणे तो पारखे, त्याची पारख मला झाली. आता ईश्वराच्या नामाला मी सोडणारच नाही. रामकृष्ण त्या नामाला घेऊन मी पुढं जाणार. मग नाम आपल्याला घेऊन कसं जाता येईल पुढं. रामकृष्ण रामकृष्ण. बरेच संत ईश्वराच्या नामातच लागलेले आहेत. बरोबर, कुणीही असू द्या, कुठल्याही आई वडिलांच्या पोटी जन्माला येऊ द्या, काय म्हणतात त्याला, ती उद्धरून गेलेल्या आहेत. का उद्धार केल्या, प्रारब्ध त्यांनी संपवलं इथं सगळं. आणि प्रारब्ध संपवल्यामुळं कुठं गेले, देवस्वरूप झाले. वेश्येच्या पोटी आलेली कानोपत्रा कुठं पोचली. आपल्याला दिलेला त्यांनी धडा आहे आणि हा आपण घेतला पाहिजे. मग जसं आपण म्हणतात ना उच्च, ज्या वेळेला इथं माऊली समजावून सांगतात 100 यज्ञ केलेला माणूस इंद्र पद भोगतो. 100 यज्ञ केलेला, तशी 100 ब्राह्मणांच्या पोटी 100 वेळा 100 ब्राह्मणांच्या पोटी जन्म घेऊन जो सत्कर्म करतो तो ब्रह्म देवापर्यंत जातो किंवा ब्रह्मपदाला तो पोचतो. किती पण तो जरी तिथं पोचला तरी त्याला जन्म मृत्यू आहे, त्याची सुटका होत नाही. त्याच्यापेक्षा पुढं त्याच्या स्वरूपात एकरूप होणं हे महत्वाचं आहे. रामकृष्ण. जीवनातलं पुन्हा माऊली दर्शन आपल्याला, जप तप कर्म हरी विन धर्म, वाया आपलं कर्म का जात आहे, त्यात हरीचं नाम नसल्यामुळे. रामकृष्ण हरी राम. नाम हा आपला यज्ञ झाला पाहिजे, नाम हे आपलं कर्म झालं पाहिजे, नाम आपला धर्म झाला पाहिजे.
तरच आपणाला पुढं जाता येईल. रामकृष्ण हरे रामकृष्ण. इथं वनवासामध्ये पांडव असताना वनवासात एका ब्राह्मणांच्याकडे ते थांबलेले होते आणि त्या ब्राह्मणाचा यज्ञ चालू होता आणि त्याचं संरक्षण तुम्ही करा म्हणून ब्राह्मणाने त्यांच्यावर सोपवलेलं होतं. त्यावेळेला त्या यज्ञाला लागणारे जे काय लाकूड फाटा असेल तो त्याने एका जिथं राहिलेले होते पांडव त्याच्या झाडाच्या वर ठेवलेला होता. जमिनीवर नाही, झाडाच्या वर, काय म्हणतात फांद्यावर वगैरे असं. त्यावेळेला एक हरिण आलं आणि त्या ठेवलेल्या लाकडांना ते शिंगाने घासू लागलं. एक धर्मावर मी सांगतोय, घासता घासता एक त्याच्यातलं लाकूड शिंगामध्ये अडकलं आणि ते लाकूड घेऊन ते पळायला लागले. रामकृष्ण. तर संरक्षण पांडवांनी करायचं होतं. त्यावेळेला त्या ब्राह्मणाने सांगितलं होतं, त्यांनी लाकूड नेलं. म्हणले आपल्याला काय ह्या यज्ञामध्ये काय म्हणतात त्याला, आहुती द्यायला. तेच घेऊन गेलेलं आहे. त्याला म्हटले पकडा आणि ते आणा परत. सगळे पांडव धावले. रामकृष्ण. थोडक्यात पुढं धावले. जाता जाता हरण पुढं, हे पाठीमागे. आणि ते हरण एका तलावाच्या काठी आले आणि गुप्त झाले. रामकृष्ण. धर्मराजा पाची पांडव तिथं बसले. असं पळून पळून त्यांना तहान लागलेली होती. बाजूलाच तलाव होता. म्हणून धर्मराजाने त्यांना सांगितलं नकुलाला की जा आणि पाणी सदैव किंवा नको. हा पाणी आणायला गेला. त्यावेळेला तिथं तलाव बघितलं. तो आकाशवाणी तिथं झाली. पहिल्यांदा माझ्या प्रश्नाची उत्तर. तिथं एका यक्षाची नांदणूक होती. समजावून सांगतो. धर्म म्हणजे काय, माझ्या प्रश्नांची उत्तर. हा तहान लागल्यामुळं पाण्यात. म्हणून इथं माऊली समजावून सांगतायत की धर्म कुणाला कळत नाही. जे तहानेलेले आहेत त्यांना धर्म कळत नाही. जे भुकेलेले आहेत त्यांना धर्म कळत नाही. जे व्यसने आहेत त्यांना धर्म कळत नाही. जे माजलेले आहेत, काय म्हणतात त्याला, गर्विष्ठ आहेत, त्यांना धर्म कळत नाही. चोरी मारी करतात त्यांना धर्म कळत नाही. ज्यांना इथं यायलाच वेळ नाही त्याला धर्म कसा कळेल का? ईश्वराच्या नामाकडे यायला ज्याला वेळच नाही, जो घाईत आहे, त्याला धर्म कळेल का? आणि जो धर्माचं पालन करतो, जो धर्माचं रक्षण करतो, तो धर्म त्याचं रक्षण केल्याशिवाय हा नियम आहे. मग आम्हीच जर धर्माचं पालन करत नसू तर तुमचं रक्षण करणारा कोण आहे? रामकृष्ण हरे राम. प्रत्येक जण इथं आपल्या कर्मानं आलेला आहे. कोणाच्या पोटी कोण आलं हे आपल्याला माहिती नाही, पण आपल्या आपल्या कर्मानं इथं सगळे आलेले आहे. आणि मागचा गोतावळा इथं एकत्र आला की बाबा रामकृष्ण की पुढे जायचं आहे. गती सद्गती आपल्याला मिळत गेली पाहिजे. सोडवणूक आपली झाली पाहिजे. यक्ष पाणी प्यायला आणि तो निश्चित पडला. धर्माचं पालन केलं. काय म्हणतात त्याला, अचेतन, शुद्ध नसणं, बेशुद्धपणे पडला. लवकर आला नाही म्हणून धर्मराजाने परत नकुलाला पाठवलं. तो बी तसा झाला. पुन्हा अर्जुनाला पाठवलं, भीमाला पाठवलं. तहानेलेले असल्यामुळे प्रश्नाची उत्तर बाजूला जाईल. त्यावेळेला कोणच येत नाही म्हटल्यावर म्हणून स्वतः धर्मराजा आला. धर्मराजा हे त्याचं नाव नाही, युधिष्ठिर हे त्याचं नाव आहे. मग धर्मराजा हे त्याला पदवी का मिळाली? तो त्याप्रमाणे आचरण करतो. रामकृष्ण. त्याचं आचरण धर्माला धरून त्याची धारणा ती झालेली होती.
म्हणून तो धर्माचं पालन करत होता. धर्म राजा तो झालेला. त्याला सुद्धा तहान लागलेली होती, पण पाणी पिण्यासाठी आला आणि मग आकाशवाणी ऐकली की माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. त्यावेळेला शांतपणे उभे राहिले. लक्ष तिकडे गेलं की ही चौघे बी पडलेले, अचेतन झालेले, शुद्ध हरपलेले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं माझ्या प्रश्नाची उत्तरं न दिल्यामुळे हे या गतीला गेले. तुला सुद्धा हे करायचं असेल तर तुझी सुद्धा अवस्था अशीच होईल. पण तू धर्माचं पालन करणारा होता. ते म्हटलं विचार त्यांचे प्रश्न. मग त्यांनी जे जे प्रश्न विचारले त्यातला शेवटचा प्रश्न असा होता की ज्या वेळेला तुम्ही आहेत, आता याच्यातल्या एकाला कुणाला तरी उठवाय सांगा, उठवण्याचं मी काम करतो. कुणाला बी एकाला, अर्जुनाला सांगा, भीमाला सांगा, नकुलाला सांगा, कुणाही एकाचं नाव घ्या. तुम्ही उत्तर समाधानकारक दिलेत, तुमच्यावर मी चौघांना नाही उठवणार, एकालाच उठव. त्यावेळेला धर्मराजाने स्वतः आत्मपरीक्षण केलं की माझे आई दोन आहेत, वडील एक आहे. मी कुंतीच्या पोटचा आहे आणि माद्रीच्या पोटचे सकुल. मग ह्याच्यातला नकुलाला उठवा शेवटच्याला, म्हणजे दोघींचंही श्रेय तेवढंच राहील. रामकृष्ण. माझ्या आईचा मी आणि ह्या सावत्राईचा आहे. आणि म्हणून यक्षाला सुद्धा समाधान झालं की खरोखर तू धर्म राजा आहेस. आपल्याला तू मागितलंस का? नाही. कळतंय ना रामकृष्ण. मागणं येते एक तुझं प्रती आहे. काय मागणं आहे? त्याच्यात विचार पाहिजे, त्याच्यात धर्म असला पाहिजे. मागणं आपलं कुठल्या प्रतीचं आहे ते आपल्याला कळलं. आणि मग तो यक्ष सुद्धा खुश झाला. यक्ष म्हणजे स्वतः ईश्वर होता. ते हरणाचं रूप त्यानेच घेतलेलं. धर्मराजाची परीक्षा त्यानेच घेतली. मला काय म्हणत भूत क्या अमकं तमकं काय नसतं, जो तो आपल्या कर्मानं तिकडं झाला. बघा, विषय इतका चांगला आहे, पण डोळ्यावर झोप असेल तर रामकृष्ण. संसारातलं काम करून तुम्हाला कंटाळा येत असेल, पण रिचार्ज व्हायचं असेल, मन प्रसन्न करायचं असेल, सगळा सीन जर घालवायचा असेल तर ईश्वराचं नाम तितक्या कळवळ्यानं घ्या. सीन तुमचा गेल्याशिवाय राहणार नाही. संसारातनं मोकळं व्हाल तुम्ही. आणि मोकळं आम्ही कधी होणार? संसारातून मोकळं कधी होणार? तो विषय झाला पाहिजे ना आधी. रामकृष्ण. जन्म आम्हाला वासनेच्या पोटीच घ्यावा लागतो, पापाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो, कर्माच्या पोटीच आम्हाला जन्म घ्यावा लागतो. मग ही जी वासना आहे, ही वासना जर ईश्वर प्राप्तीची मी जर ठेवली, विषयाकडे मी जाऊ शकणार नाही. रामकृष्ण. कसा जाणार विषयाकडे मी जाऊ शकणार नाही. विषय आमचा नारायण झाला पाहिजे. रामकृष्ण. विषय तो त्यांचा तो झालाय का आपला? झाला. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, अगदी घाई गर्दीत तुम्ही प्रपंच करा, पण ईश्वराचं नाम तुम्हाला घेता येणार आहे. तुम्ही घाईत आहात, भुकेलेले आहात, तहानलेले आहात, काय म्हणतात, कष्टानं तुम्ही थकलेले आहात. कष्ट कुठलं केलंय तुम्ही? संसार कुणाचा आहे? प्रपंच कुणाचा आहे? कुणाचा आहे? हे आपल्या लक्षातच येत नाही. कुणाचा प्रपंच करतोय आम्ही, कुणाचा संसार करतोय? रामकृष्ण. आलोय कशासाठी?
गुंतलोय कुठं मी, गुंतून कुठं विषयाकडंच मी गुंतून राहिलेलो आहे. आणि विषयाकडं गुंतून राहिल्यामुळं मला ईश्वराकडे जाताच येत नाही. रामकृष्ण विषयात गुंतलोय की नाही. म्हणून माऊली इथं समजावून आपल्याला सांगतायत, विषयाकडं जो गुंतलेला आहे, काय म्हणतात, सेवेचं जरा उत्तरार्ध करून तुम्हाला मी सांगतो. मी जगतोय ते कोणासाठी, माझ्या कुटुंबासाठी. बरोबर बरोबर ना? रामकृष्ण हरी. माझं कोण आहे तर कळतंय ना, माझं कोण आहे तर इथं माझं कोण आहे. कोणच नाही, हा? कोणच नाही माझं. म्हणजे कळलं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे, तसं वागता आलं पाहिजे. एका ईश्वराशिवाय वाचून कोणच नाही आपलं. म्हणून ज्या घरात तुम्ही राहता त्या घरात सुद्धा पाहुण्यासारखं तुम्हाला राहता आलं पाहिजे, पाहुण्यासारखं तुम्हाला जगता आलं पाहिजे. आणि असं जर तुम्ही जगला तर तो प्रपंच सुद्धा तुम्हाला बाधणार नाही. पाहुणा आहे मी इथं, माझं कर्तव्य काय आहे, उठ म्हटला उठला, बस चला रामकृष्ण हरी. काय मला सांगायचं, गुंतून राहायचं नाही. विषयात गुंतणारा माणूस, जसं म्हणतात माऊली समजावून सांगतात आपल्याला, खेळ तोच आहे, रोजचं कर्म मी तेच करतोय, रोजचं कर्म मी, नोकरी तीच करतोय, धंदा तोच करतोय, काय म्हणतात सगळं मी तेच करतोय, शेतीतलं काम नेहमी तेच करतोय. मग रोज करण्यामुळं मला कंटाळा येत नाही का? येतो. हा? कंटाळा येतच की. मग दुसऱ्या दिवशी तेच करतोय आम्ही. होय. म्हणजे कंटाळा येतो का? नाही म्हणते न, रोज केलेल्याचा मला कंटाळा येतोय का? माझी वासना रोजची ताजी आहे आणि जो खेळ आहे तो रोजचाच आहे. कळतंय ना? वासना माझी ताजी आहे आणि रोजचा हा जुनाच खेळ आहे, मग ताजा करून मी खेळतो. म्हणजेच माझ्या आतली जी आशा आहे, माझ्या आतली जी वासना आहे, माझ्या आतला जो हव्यास आहे, तो त्यानं मी अजून तृप्त झालेलो नाही, म्हणूनच मी करतोय. तृप्त झाल्यावर मी तो करेन का? नाही. रामकृष्ण हरी फार महत्वाचं. हव्यासच मला त्याच्यात नसेल, त्या करण्यानं मी तृप्त झालोय, तर ते मी परत करेन का? आसक्ती रहित करेन. आसक्ती ठेवून नाही करणार, तर केलंच पाहिजे. करतोच आपण. रामकृष्ण तोच खेळ खेळतोय ना रोज आपण, का वेगळा? कृष्ण तो खेळ खेळ रोज कर, कारण मी त्या विषयाच्या आधी नाही. आधी नाही. रोज म्हणजे विषय कितीही भोगले तरी ते वाढत जातात, कमी होत नाहीत. वासना कधीच कमी होत नाही. आणि म्हणून त्या कर्मातली वासना घालवून टाकली पाहिजे, अहमपणा घालवून टाकला पाहिजे. आणि या दोन जाळ्यातून जो मुक्त झाला तो ईश्वरापासून तो भगवंताकडे सन्मुख झाला. आसक्तीच नाही ठेवायच्या, प्रपंचाच्या आसक्ती नाही ठेवायच्या. तो देतो मला. तुमच्या कर्मात आहे तेवढं तुमच्या कर्मातलं कुणीही नेणार नाही. विश्वास ठेवायचा ईश्वरावर. कर्मातलं कुणीही नेणार आहे का आपल्या? दुसरा घेऊच शकणार नाही. पण तुम्ही त्यांच्या कर्मानं ऋणी झाला तर तुमच्या कर्मातलं तो घेतल्याशिवाय राहत नाही. रामकृष्ण हरी. म्हणून माऊलींनी समजावून सांगितलं, रोजचा खेळ आमचा तोच आहे, सगळीजण तोच खेळ करतात, पण त्यांची ताजी काय आहे? हव्यास ताजा आहे,
वासना ताजी आहे, आशा ताजी आहे, आणि म्हणून त्या खेळात त्यांना आपलं मजा वाटते. मजा वाटते. रामकृष्ण. तोच खेळ खेळत बसतात. पण ही आशा जर तृप्त झाली, भगवंताची जी वासना आहे, त्याच्या प्राप्तीचा जो हव्यास आहे, त्याच्या प्राप्तीचा जो ध्यास आहे, तो जर मी घेतला तर ही वासना या प्रापंचिक वासनेतून मुक्त केल्याशिवाय करते. रामकृष्ण. एका भगवंताशिवाय माझं काय नाही. म्हणून माऊली इथं सांगतायत आपणाला की समाजासाठी तुम्ही त्याग काय केला, देवासाठी तुम्ही काय त्याग करताय, माझ्याकडे तुम्हाला यायचं आहे ना. माऊली म्हणतात माझ्याकडे मग तुम्ही त्याग काय केलाय, तुमच्या जीवनात त्याग काय केलाय तुम्ही? नाही. आपल्या जीवनात त्याग कोणता केलाय आपण? आपण असं तर येत राहिलं पाहिजे, असं ते टाकता आली पाहिजे आपल्याला. असत्य तर आपण पुढंच काय म्हणतात, निघून जाण्यासाठीच ईश्वराचं नाम आहे. ते नाम सुद्धा याच्यातून आपल्याला मोकळं करतं. मला काय सांगायचं झाला विषय आपला की नाम घेणारा जो नामधारक आहे, तो ज्या वेळेला तारक बनतो त्यावेळेला तो सर्वांना याच्यातून मुक्त होतो. म्हणून जो याच्यातून तरुण गेलेला आहे त्याचा संग मला लाभला पाहिजे. मग माऊली याच्यातून तरुण तरुण गेलेले गेलेले आहे. अनुभवात तेच आपलं सांगितलं. तारून नेण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. मग अशा सामर्थ्यवान माणसाचं जर मी नाम घेतलं, त्या ईश्वराचं जर सामर्थ्यवानाचं नाम मी घेतलं, तर तो सुद्धा तितकं सामर्थ्य मला दिल्या वाचून घेऊन जाणार आहे. कुठं नेणार आहे तो आपल्याला? त्याच्याकडे नेणार आहे. मला काय सांगायचं, आसक्तीतून मुक्त झाला पाहिजे. मी आणि माझं पण गेलं पाहिजे. मी माझं पण कधी जाईल, मी कुणासाठी जगतोय मगाचा प्रश्न, मी माझ्यासाठी काय करतोय, मी देवासाठी काय करतोय, मी समाजासाठी काय करतोय. रामकृष्ण. आलं का लक्षात? हे आपल्याला कळलं पाहिजे. मी कोणतं कर्म करतोय हे आपल्याला ज्ञात झालं पाहिजे. ते कर्म माझं जर देवासाठी असेल, लोकांच्यासाठी असेल, समाजासाठी असेल आणि निस्वार्थ भावानं करत असेल, अहंकार सोडून सगळं देत असेल, तर या उपाधीतून मी मुक्त झाल्याशिवाय रामकृष्ण. नाम उपाधी रहित आहे. नाम बंधनातून मुक्त करतं. पण ईश्वराचा जो मंत्र आहे त्या मंत्रामध्ये बंधन आहेत. नाम जप वेगळा आणि मंत्र जप वेगळा. मंत्र जपाला बंधन आहेत, ते विधिविधान आहे त्याला. त्या बंधनात याच्यातून जे उपाधी रहित आहेत ते मी घेतलं पाहिजे. म्हणून याचा उत्तरार्थ करताना मी कुणासाठी जगतोय, माझं इथलं कर्तव्य काय आहे आणि मी काय कर्म केलं पाहिजे, फार महत्त्वाचं. संतांनी इथं येऊन कोणतं कर्म केलं? सुरुवातीला मी सांगितलं, निस्वार्थ झाले आणि परोपकार केला. बरोबर, निस्वार्थ झाले. निस्वार्थ भाव आपल्याकडे झालाय का तयार? निस्वार्थ. रामकृष्ण. अहम गेलाय का आपल्यातला? करते पण गेले आपल्याकडे. कुटुंबात असलो तरी आपण म्हणतो मी तुमचा करता आहे. बरोबर.
हे सगळं मी केलेलं आहे. बरोबर की? करवून घेणारा तो आहे. हे आपल्याला कळणार कधी? माझ्याकडून कुणी करवून घेतलं? ईश्वर मग म्हणता ना नावाच आहे आपण, फक्त नावापुरता निमित्त आपण आहे. निमित्त. हा. मग त्याचा उलगडा आपल्याला झाला पाहिजे. मी आत्ता कोणतं काम करतोय, मी कोणत्या धर्माचं काम करतोय, कोणतं कर्म माझ्याकडून आता घडतंय, निस्वार्थ होऊन केलं पाहिजे, परोपकारानं केलं पाहिजे. आणि हेच धर्माचं काम आहे. आणि मगाचा धर्माचं वर्म ईश्वराचं नाम. म्हणून जप तप कर्म हरिविन धर्म वावगाची श्रम. जे बी मी करतोय ते धर्माचं काय म्हणतात त्याला, कार्य. ते ईश्वराचं नाम न घेता जर करत असेल ते व्यर्थ जाणार तर ते धर्माचं कार्य होईल का? नाही. रामकृष्ण. माझं पण गेलं पाहिजे, करते पण गेलं पाहिजे. मी करता नाही, माझ्याकडून करवून घेणारा कोणीतरी आहे. मी फक्त इथं निमित्त आहे. निमित्तचा धनी मला कसं आणि जे आपणाला मिळालेलं आहे ते सर्वांना देणं, देत जाणं, हे संतांनी केलेलं आहे. आत्ता उरलो फक्त उपकारापुरता. संतांनी म्हणावं, त्या अवस्थेत गेलेल्या लोकांनी म्हणावं. म्हणून जे आपण जे आश्रम जे पाळतो, आपण काय म्हणतात त्याला, शिशु आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासी आश्रम. हे गृहस्थ आश्रम गृहस्थवाल्यालाही फार मोठे आहेत. तो जर ते पाळत गेला ना, तो संन्याशापेक्षा त्या संताशापेक्षा मोठा झाल्याशिवाय राहत. कारण हे पालन केलेलं आहे. पालन केलेलं आचरण तो केलं. पालन करत गेलेला आहे, त्याचं आचरण करत गेलेलं आहे. म्हणून आपल्या आचरणात काय आलं पाहिजे? ईश्वराचं नाव घ्या. नाम. म्हणून इथं माऊली सांगतायत आपल्याला, ईश्वराचं नाम प्रेमानं घेणं, ईश्वराचं ध्यान प्रेमानं करणं, हाच एकमेव धर्म आहे आपला. दुसरा धर्म हा स्वधर्म आपण टिकवला पाहिजे. मग कुठलाही धर्म असू द्या, जो तो ईश्वराला त्याच्या पद्धतीनंच हाक मारत असतो, त्या ईश्वरालाच बोलवत असतो. अन्य काय करतोय तो? म्हणून सगळे धर्म स्वधर्मात येऊन मिळतात, माझ्यात येऊन मिळतात. रामकृष्ण. हे विश्व सुखाचं करणं, अवघा संसार सुखाचा करणं, केवढा मोठा ईश्वराच्या नामाचा जप आहे. रामकृष्ण. कोणतं कार्य करायला संत महात्मे आलेत? कोणतं कार्य करायला आले तिथं? कल्याणाचंच काम करायचं, जगाच्या कल्याणात, संतांचे त्यांच्या विभूतीची. आणि म्हणून त्यांनी जे केलंय, त्यांनी जे सांगितलंय, त्यांनी जो उपदेश दिलेला आहे, तो आपणाला फक्त घेता आला पाहिजे. रामकृष्ण. ज्ञानेश्वरी उश्याला घेऊन झोपणं म्हटल्यानंतर ते चांगलं लक्षण आहे असं नाही. त्याच्यातलं वाचन झालं पाहिजे, त्याच्यातला वाचनातला अर्थ कळला पाहिजे, आणि अर्थ कळून तो माझ्या आचरणात आला पाहिजे. तसं जर होत नसेल तर कायचा अर्थ नाही. हरिपाठ किती वर्ष आपण गातोय? ह्या हरिपाठातलं जप तप कर्म हरिविन धर्म. आतापर्यंत आपलं नुसतं श्रमच झालंय का? रामकृष्ण. बरोबर.
हे व्यर्थ गेलं आपलं श्रम. बरोबर की? हे वावगं केल्यामुळं वावगंच गेलं, व्यर्थ गेलं, निष्फळ झालं, वाया गेलं वावगं केल्यामुळं. सुंदर शब्द वापरलेत मग. वावगं केलं म्हणजे काय केलं? ईश्वराचं नाम न घेता हे आम्ही केलं. त्यात ईश्वराचं अधिष्ठान न ठेवता केलं ते. हा, रामकृष्ण हरी रामकृष्ण. आणि म्हणून जिथं पोचायचं तिथं आपण पोचलो नाही. संत संगत एवढ्यासाठीच मला मिळाली पाहिजे की नेमकं ते गेले कुठे आणि मला कुठं जायचं आहे याचा अर्थ मला कळला पाहिजे. सगळ्यांच्या जीवनाचं कल्याण व्हावं ही माऊलींची एकमेव अपेक्षा होती आणि ते सगळ्या विश्वाला देण्याचं त्यांनी काम केलं. एका माणसाला नाही दिलेले त्याने. ह्या विश्वामधले जेवढे जेवढे मनुष्य देह घेऊन इथं आलेले आहेत त्या सगळ्यांना त्यांनी गीता दिलेली आहे. पण गीता आमच्यापर्यंत पोचली का? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती गीता आपल्यापर्यंत आली ना? आली ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत आली. माऊलींनी दिली. वाचणार कोण? म्हणून ज्ञानेश्वरी वाचेल तो वाचेल. या संसारामध्ये ज्ञानेश्वरी जो वाचेल तोच इथं वाचणार आहे. अन्य जण इथं वाचू शकणार नाही. शेवट आपण करूया याचा. हरी काय म्हण? जप तप कर्म वावगाची श्रम व्यर्थ. हिथं माझं कोण आहे? मी कुणाचं आहे? मी आणि माझेपणातून मला मुक्त होता आलं पाहिजे. आणि मुक्त कधी होईल? ईश्वराचं नाम मी घेतलं तर. याचाच भावार्थ पुन्हा समजावून सांगतो. माऊली म्हणतात ईश्वराचं नाम हे सर्व साधनांचं सार आहे. हरिनाम, नारायण नाम हे ईश्वर प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन. ईश्वराच्या नामाशिवाय केलेलं कर्म, ईश्वराच्या नामाशिवाय केलेलं धर्मकार्य हे आपलं वावगं जातं, वाया जातं, निष्फळ जातं, व्यर्थ जातं. म्हणून धर्म मला कळला पाहिजे आणि त्या धर्मातलं कर्म मला कळलं पाहिजे. कोणतं कर्म मी करायचं? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पजित. ह्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. बघा, म्हणून माऊली सांगितलंय, माऊली इथं की जो आवडीनं नाम घेतो तो शिकलेला असू द्या किंवा न शिकलेला असू द्या. ईश्वर म्हणतो तुम्ही शिकला असला, श्रीमंत गरीब काळा गोरा हा मला भेद नाही. फक्त तो माझं नाम कसा घेतोय, किती प्रेमानं घेतोय, किती आवडीनं घेतोय हे मी बघतोय. ते नाम तो कशासाठी घेतोय, त्या नाम घेण्याच्या पाठीमागचा त्याचा उद्देश काय आहे हे फक्त. मग ईश्वर प्राप्तीच हा जर माझा उद्देश असेल, मागणं संपलं पाहिजे. मागणं संपणं म्हणजे निस्वार्थ. बरोबर? मागणं संपणं म्हणजे निस्वार्थ. पण आपलं शेवटपर्यंत मागणं संपतच नाही. मग संपणार कधी? रामकृष्ण. म्हणून माऊलींचं एक जाता जाता सांगणं आहे, याच देही याच डोळा. तुम्ही ह्या दोन जाळ्यातून मुक्त व्हा. आसक्ती रहित व्हा, अहंकार रहित व्हा. ही दोनच जाळी. आणि ही ग्रस्ताश्रमी महात्म्याने ही जाळी तोडली आणि आपला प्रपंच सुखाचा केला, संसार सुखाचा केला. मला काय म्हणायचं, माऊली मागायला जात होते म्हटलं, पण मागण्यामुळं तुमच्या घरी ते पोचत होते.
मागायलाच गेले नसते तर तुमच्या घरी पोचले असते. पोचले. मागण्यामुळं प्रत्येकाच्या डोअरवर गेले आणि ज्याला जे पाहिजे होतं ते त्याने देण्याचं काम केले. संत महात्मे सगळीकडे का फिरतात? मागण्यासाठी नाही, देण्यासाठी. पण त्यांचं ते आपलं ध्येय आपणाला कळलं पाहिजे. रामकृष्ण परोपकारासाठी जीवन. म्हणून माऊली जाता जाता मला इथं सांगतायत आपल्याला सगळ्यांना की नदी वाहते परोपकार. बरोबर. झाड जे फळं देतं त्याचा स्वार्थ काय? झाडाचा झरा पाणी देतो त्याचा स्वार्थ काय? सूर्य आपल्याला प्रकाश देतो त्याचा स्वार्थ काय? चंद्र आपल्याला शीतल प्रकाश त्याचा स्वार्थ काय? काय नाही त्यांचा स्वार्थ. त्या पद्धतीनं संत महात्मे त्याच्या पुढचे गेले, निस्वार्थ झाले, आसक्तीरहित झाले आणि म्हणून ते ईश्वर स्वरूपामध्ये एकरूप झाले. काय मला म्हणायचं? अध्यात्म एवढं सोपं नाही. रामकृष्ण. पण त्या वाटेवर चालताना त्याचा जर आपण ध्यास घेतला तर हळूहळू ते तुम्हाला याच्यातून सोडवल्याशिवाय वासनेतून मुक्त होता आलं पाहिजे, विषयातून मुक्त होता आलं पाहिजे. प्रापंचिक माणूस, संसारी माणूस याच्यातून मुक्त होता त्याला येत नाही. एवढं जाळं त्याचं अवघड आहे, कठीण आहे, हे त्याला तोडता येत नाही. तरी माऊलीने आपल्याला समजावून सांगितलंय, जप तप कर्म हरी विन धर्म वावगाची श्रम व्यर्थ. मग आपण करतोय ते श्रम सत्कारणे लागतंय का वावग जातंय? आपली आपण करा सोडवं. मला कळलं ना? मग आपलं हे सत्कारणे लागतंय का माऊली म्हणतात ते वावग जातंय? व्यर्थ जाते, व्यर्थ जातंय, निष्फळ होतंय. आपली आपण करा सोडवण. म्हणून मला माऊलींनी दाखवलेले अध्यात्माची वाट, ती वाट कळली पाहिजे मला. संत महात्मे ज्या मार्गावरून चाललेत त्या मार्गावरून मला चालता आलं पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये फार अवघड परिस्थिती आहे, ते आपण बोलायचं नाही. हो, ह्याच्यामध्येच त्यांनी सांग की असे बरेच आहेत पण ते घेण्यासाठीच येतात, देण्यासाठी येणारा फार रामकृष्ण. निस्वार्थ झालेला अध्यात्मातला माणूस दाखवा तुम्ही. आपण दोघंच बोलूया. आजचे जे पाऊल खूण आहेत त्यांचा मार्ग आहे, तो मार्ग इथं त्यांनी दाखवलेला आहे, आपल्या दृष्टीपथास आणलेला आहे. आपणाला डोळे दिले, ते डोळे आम्ही पाहतोय, पण काय पाहतोय? कान दिलेले आहेत आम्हाला, ऐकतोय, पण आम्ही काय ऐकतोय? आणि ऐकतोय त्यामुळे आम्हाला आनंद मिळतोय, पण काय ऐकतोय आम्ही? काय पाहतोय आम्ही? पाय कुठं चालतायत आमचे? हात आमचे काय सेवा करण्यासाठी सेवा होत्या का हाताने आपल्या? हे घडलं पाहिजे. म्हणून इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह ही धर्माची पहिली लक्षण आहे. हे तुम्हाला पहिल्यांदा आकळता आलं पाहिजे. कळलं? सत्य, दया, क्षमा, शांती, सदाचार हा आपल्याकडून घडला पाहिजे. आणि म्हणून शहाणा तो धनी घेतो येते, घरचा असू द्या किंवा बाहेरचा असू द्या. ज्याच्याकडे शहाणपण आहे तो घेणार आहे, आणि ज्याच्याकडे शहाणाच जो नाही तो घेईल का? रामकृष्ण हरे राम. पुंडलिक वरदाय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय, सब संतन की जय, बोल बजरंग बली की जय. ठाल विठाल 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 सर्वांनी विठाल विठाल ठाल विठाल